आतापर्यंत 80 लाख ई-केवायसी पूर्ण, मुदतवाढ मिळणार की लाभ थांबणार? आदिती तटकरे यांचं मोठं विधान. महिला व बालविकास विभागाच्या माहितीनुसार राज्यातील एकूण 2,40,00,000 लाभार्थ्यांपैकी आतापर्यंत फक्त 80 लाख महिलांनीच ई-केवायसी पूर्ण केली आहे. राज्य सरकारच्या मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या महत्त्वाकांक्षी योजनेला महिलांकडून प्रचंड प्रतिसाद मिळाला होता. मात्र या योजनेत काही बोगस लाभार्थी आढळल्याने शासनाने ई-केवायसी अनिवार्य केली आहे. पण 2 महिने उलटूनही बहुतांश महिलांचं ई-केवायसी पूर्ण झालेलं नाही. महिला व बालविकास विभागाच्या माहितीनुसार राज्यातील एकूण 2,40,00,000 लाभार्थ्यांपैकी आतापर्यंत फक्त 80 लाख महिलांनीच ई-केवायसी पूर्ण केली आहे. तांत्रिक अडचणी, OTP न येणे, आधार लिंक संबंधी समस्या अशा कारणांमुळे अनेक महिलांना ई-केवायसी करताना अडचणी येत आहेत. विभागाने 18 सप्टेंबरपासून ई-केवायसीची प्रक्रिया सुरू केली असून 18 नोव्हेंबरपर्यंत सर्व लाभार्थ्यांनी ई-केवायसी पूर्ण करणे बंधनकारक आहे. मात्र अजूनही बऱ्याच लाडक्या बहिणींनी ई-केवायसी प्रक्रिया केली नसल्याने मुदतवाढीची शक्यता देखील व्यक्त केली जात आहे. मंत्री आदिती तटकरे यांनी सांगितलं की ई-केवायसी प्रक्रिया जलद गतीने सुरू आहे. पुढील आठवड्याभरात बहुतेक लाभार्थ्यांची ई-केवायसी पूर्ण करण्याचा प्रयत्न सुरू आहे. त्यानंतर पुढील निर्णय घेतला जाईल. या दरम्यान या योजनेत बोगस लाभार्थ्यांचा देखील मोठा प्रश्न समोर आला आहे. 26 लाख लाभार्थ्यांचे पैसे तात्पुरते थांबवण्यात आले होते. यापैकी 20 लाख महिलांची पडताळणी पूर्ण झाली असून त्यांना लवकरच लाभ मिळणार आहे. मात्र 6 लाख लाभार्थ्यांची ओळख अद्यापही निश्चित झालेली नाही. संबंधित महिलांशी फोनद्वारे संपर्क साधून तसेच त्यांच्या पत्त्यावर जाऊन ही पडताळणी सुरू आहे. शासनाने योजनेचा उद्देश प्रामाणिकपणे पात्र महिलांपर्यंत पोहोचावा म्हणून काटेकोर उपाययोजना सुरू केल्या आहे. पण अद्याप लाखो महिलांची ई-केवायसी प्रक्रिया अपूर्ण असल्याने प्रशासनासमोर मोठं आव्हान देखील उभं आहे. येत्या काही दिवसात निर्णय होणार असल्याने लाभार्थ्यांच्या नजरा शासनाकडेच लागल्या आहेत. माहिती आवडली असेल तर अवश्य शेअर करा. अशाच प्रकारचे नवनवीन सरकारी योजनांविषयी अपडेट मिळवण्यासाठी आमच्या लाईफ एव्हिएशन या YouTube चॅनलला अवश्य सबस्क्राईब करा. धन्यवाद.